सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वासंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला काल जे साधक साधना करतायत, ज्यांना अनुग्रह झालेला आहे आणि त्यानुसार आचरण, मनन, चिंतन, ध्यान हे सर्व करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्या साधकांनी स्वतःला सामान्य समजू नये हे आपणाला सांगितलेलं आहे. त्या साधकांनी आपल्याला काय मिळालेलं आहे, आपणाला भगवत शक्ती साक्षात अनुग्रहाच्या रूपाने आपल्या अंतरी वास करत आहे, सद्गुरू शक्ती आपल्या अंतरी वास करत आहे, ह्याचं भान किंवा हे सत्य आहे हे कायम त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे स्वतःला तुच्छ, साधारण, हीन समजू नये. भले आपण साधन तितकं करत नसलो तरी आपल्या अंतरी ते गेलेलं आहे, अंतरी ते आहे. त्यामुळे आपण कोणीही सामान्य आता नाही आहे, तर आपण सर्वच जण असामान्यच आहोत, कारण आपणाला भगवंताने निवडलेलं आहे. सर्वांनाच तसं निवडलेलं आहे, परंतु आपणाला त्याची जाण झालेली आहे आणि आपणाला सद्गुरू तत्व आपल्या जीवनात दिलेलं आहे की ज्याच्या आधारे आपण पूर्णत्वाची वाटचाल करू शकतो. तर त्यामुळे कधीही भले आपलं साधन होत नसेल, इतकं होत नसेल, अपेक्षेप्रमाणे होत नसेल किंवा बिलकुल जरी होत नसेल, तरीसुद्धा कोणीही स्वतःला तुच्छ न समजणं ही पहिली गोष्ट आहे. आणि त्यासाठी जर आपण साधन करत जातो तर आपण ज्या ठिकाणी ध्यान करतो ती खोलीसुद्धा ते देवघर होतं आणि ते क्षेत्रसुद्धा तीर्थ होतं आणि तिथे अनेक तीर्थ तिथं उपस्थित असतात. आता आपण पाहतो की आपल्याकडे आत्ताच मी जानेवारीमध्ये जेव्हा भोपाळला जाऊन आली, तर मी यायच्या अगोदरच घरामध्ये माऊलींचे एक सुंदर फोटो पसायदान सहितचा आलेला आहे माझ्याकडे. आता हा मी जाऊन कुठून घेऊन नाही आली, आळंदीला गेले होते, तर त्यावेळेला असं मनात आईला मी म्हटलं आपण एक फोटो घेऊया. पण तेव्हा आम्हाला 1-2 ठिकाणी अजून मावशीकडे जाऊन परत प्रवास असं सगळं होतं, तर आई म्हणाली आपण परत येऊ तेव्हा घेऊ. आणि त्यानंतर मग भोपाळला जाणं झालं. तिथून जेव्हा 1 आठवडा तिथून राहून आली, तर आज मी यायच्या आदल्याच दिवशी माऊलींची, मी ते सांगायचं पण राहिलं, माऊलींचा फोटो आणि पसायदान असलेलं जो ओरिजिनल फोटो आहे माऊलींचा तो आलेला आहे घरी. तर हे अशा म्हणजे हे प्रत्येकजण असे अनुभवणारच आणि अनुभवलेलं असेलच. तर अशा पद्धतीने ह्या महान विभूती आपल्याकडे स्वतःहून येतात. तर ही गोष्ट आहे. त्यामुळे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या अंतरी काय आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि हे मिळालेलं आहे तर आपण सांभाळ करू. आणि सांभाळ करण्यासाठी मग आपणाला त्यांनी सांगितलंय की आपली वाणी, आपलं भाषण, आपली संगती, आपण कोणासोबत म्हणजे आपली संगती कशी आहे ती सांभाळणं, आपले विचार, आपली निष्ठा, हे ह्याचा सांभाळ करायला सांगितलेलं आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की जे ह्या महान विभूतींच्या संदर्भात आज सांगितलं की हे महान विभूती ज्यांच्या पोटी जन्माला येतात तर ते कुल पण उद्धरून जातं. तसेच साधक पण ज्या घरात जन्माला येतात तर त्यांचं कुळसुद्धा उद्धरून जातं हे सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या सर्वच महान विभूती ज्या आहेत तर त्यांच्यातून सतत जी कुंडलिनी शक्तीची स्पंदनं, ती शक्ती प्रवाहित होत असते, कारण हेही आपणाला सांगितलं. आणि त्यामुळे त्यांनी जे वापरलेले वस्तू आहेत, त्यानंतर ते जिथे राहत होते ते स्थानं, त्यानंतर त्यांचा स्पर्श, त्यांचं बोलणं, त्यांचं पाहणं, त्यांची प्रत्येक कृतीतून ती शक्ती प्रवाहित होत असते. आणि त्यामुळे त्या शक्तीच्या, त्या महान विभूतींच्या किंवा त्या स्थानाच्या संपर्कात येणारा साधक आपणहून त्याची साधना चांगली होते, आपणहून त्याचं ध्यान लागू लागतं आणि आपण हे अनुभवतो. आपण कितीही आपल्या घरात थकलेलो असू किंवा मन लागत नसेल, पण जेव्हा आश्रमात जातो त्यावेळेला आपलं साधन सहज होतं. आता मी विपश्यनेला पण गेली होती, तिथे 10 ते 11 तासाचं साधन, अगदी एकदाही मला जांभळी आली नाहीये
ही वस्तुस्थिती आहे. आणि एकदाही असं वाटलं नाही की झोप आली आहे किंवा आता कशाला इतका वेळ, तर हे त्या भूमीची शक्ती आहे की तिथे ती जी शक्ती आहे, ज्याला चिती किरणं आहेत किंवा पुंज, त्या शक्तीचे पुंज तिथं असतात आणि त्यामुळे ते सघन रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला तिथे मदत करत असतात आपल्या अंतरी सुद्धा शक्तीचं जागरण व्हायला आणि साधन करण्यासाठी. तर हे सांगितलं. आणि इतकं आपल्याला आपल्या स्वतःच्या विषयीची महिमा, म्हणजे आपला महिमा आपल्याला माहीत पाहिजे. जे आपण स्वतःला हीन लेखतो तर ते आपण लेखता कामा नये. आणि ते त्यांनी सांगितलं. दुसरं म्हणजे संतांचा महिमा हे आपल्याला सांगितलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्या अनुषंगाने त्यांनी सांगितली की अशा पद्धतीने आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे. त्यासाठी जी पाश्चात्य संस्कृती आहे त्याच्यापासून पण आपण लांब राहिलं पाहिजे. डोळे झाकून अंध अनुकरण पाश्चात्य संस्कृतीचं करायला नाही पाहिजे. विशेषतः लहान मुलांना, तरुणांना सांभाळण्यासाठी बाबा मुक्तानंदांनी इशारा दिला आहे. कारण जो मुक्तपणे जे आपण अंध अनुकरण करतो तर त्यामुळे ती कुंडलिनी शक्ती नष्ट, म्हणजे कुंडलिनी शक्तीची जी गती आहे आपण ती वाया घालवतो आणि त्यामुळे आपण प्रगती साधू शकत नाही. यासाठी लहान मुलांना पण पाश्चात्य संगीत किंवा डान्स किंवा कपडे ह्यापासून आपण सांभाळलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी प्रौढांसाठी सांगितलेली आहे की जे संन्यस्त आहेत तर त्यांना तर ब्रह्मचर्य पालन आपणहून होतच असतं, परंतु विशेषतः ते संसारी आहेत त्यांनी आपल्या इंद्रियांवरती विशेष काम करणं किंवा इंद्रियांना संतुलनात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या स्त्री पुरुषांनी सुद्धा आपली वीर्याची शक्ती वाया न घालवणं हे सांगितलं. आणि त्या संदर्भात आपण काल सखोल चिंतन सुद्धा केलेलं आहे की गृहस्थी असून कुठल्याही वयातले असतील, विशेषतः तारुण्यावस्थेत सुद्धा आपण पती पत्नी ब्रह्मचर्य पालन कसं करू शकतो. तर हे आपण त्या संदर्भात वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा पाहिलं की आपल्या शरीरामध्ये महिन्यातले असा एखाद दुसरा दिवसच असतो की जेव्हा खरंच ते हॉर्मोन बदललेले असतात आणि त्यावेळेला काही नैसर्गिक भावना स्त्री पुरुषांना होऊ शकतात. तर त्यावेळेला एकत्रित येणं हे तो एक नैसर्गिक स्वभाव आहे. तर तेवढं ठीक आहे. त्या व्यतिरिक्त जे असतात त्या सवयीचा भाग आहे. तर त्या सगळ्या गोष्टी जे तरुण साधक आहेत किंवा जे काही सिनियर सिटीजनच्या आतले आहेत तर त्या साधकांना जर आपली प्रगती साधायची असेल तर अशा पद्धतीने आपल्या वीर्याची शक्ती स्त्री पुरुषांनी कशी वाचवली जाईल, त्याची कशी बचत होईल हे साधणं आवश्यक आहे. त्या संदर्भात आपण परमहंस योगानंदांच्या आईवडिलांचा पण अनुभव ऐकला की फक्त अपत्य प्राप्तीसाठी परमहंस योगानंदांचे आईवडील एकत्र आले आणि एरवी ते पूर्णतः त्या दोघांनी ब्रह्मचर्य पालन केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने गृहस्थामध्ये असून सुद्धा, संसारात असून सुद्धा स्त्री असो अथवा पुरुष असो आपली प्रगती आध्यात्मिक उच्च कोटीची गाठू शकतो. ह्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. आज आता आपण पुढचं वाचन करूयात. खूप सुंदर रीतीने आहे पुढे पण. तर आता काल आपल्याला त्यांनी सांगितलं की वीर्याच्या एका बिंदूपासून एक तेजस्वी मनुष्य निर्माण होऊ शकतो हे तुम्ही सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे. त्या बिंदूच्या तेजाची किंमत स्मरणात असू द्या. वीर्याच्या एका बिंदूपासून एक तेजस्वी मनुष्य निर्माण होऊ शकतो हे तुम्ही सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे. त्या बिंदूच्या तेजाची किंमत स्मरणात असू द्या. हे तेज नष्ट झाले तर कितीही लाली लावली, पावडर क्रीम लावले तरी मुख निस्तेजच दिसणार. कारण तेज हे चितिशक्तीचे वाहन आहे. तेज हे चितिशक्तीचे वाहन आहे. त्याच्या सहाय्याने चितीला विकत घेता येते. कुंडलिनीला क्रियाशील बनविण्याचे ते एक यंत्र आहे. स्थिर समाधी प्राप्त करण्याचे ते
ते उत्कृष्ट साधन आहे. वीर्यहीन मनुष्याची काय दशा होते ते नीट बारकाईने पहा, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ तुमच्या नीट लक्षात येईल. अशा रीतीने त्यांनी वीर्याचं रक्षण करण्याचा इशारा प्रौढांसाठी खास दिलेला आहे. किती सुंदर रीतीने बाबा मुक्तानंदांनी प्रत्येक गोष्ट ह्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला ह्याच देहामध्ये, ह्याच देहाच्या आधाराने, हेच मन असताना, हेच चित्त असताना आणि ह्याच सर्व काही साधनांच्या आधारे आपण आत्मसाक्षात्कार, परमात्मा अनुभूती घेऊ शकतो, हे त्यांनी आपल्या साधनेच्या आधारे सांगितलेलं आहे. आणि त्या टप्प्यापर्यंत, आता ते आत्मअनुभूतीपर्यंत आलेत, त्यांना नीलबिंदू दिसला आणि तिथे त्यांना जाणवलं की अरे ह्यामध्ये एक तिळा एवढ्या घरामध्ये हा विश्वंभर राहतोय, तिळा एवढ्या घरामध्ये हा विश्वंभर राहतोय, ह्या अनुभूतीपर्यंत ते आले. यावरून आपल्या लक्षात येईल आपल्याला इथे तिथं कुठंही जाण्याची काहीही गरज नाहीये. हां, जिथे साधन जास्त होईल ते ठिकाण निवडावं. मग आपल्या घर असेल किंवा असं आपल्याला वाटत असेल की नाही, माझं साधन जर आश्रमात जाऊन जास्त होत असेल तर जरूर वारंवार मध्ये मध्ये आश्रमात जावं, तिथला जास्तीत जास्त सहवास घ्यावा आणि आपलं साधन वाढून याची देही आपण तो अनुभव घ्यावा. हे आपल्याला खात्री, आणि हे सर्व संतांनी केलेले आहे. आणि ते कसं केलं हे आपल्याला त्यातले सर्व बारकावे टप्पे आपल्याला बाबा मुक्तानंदांनी खुले केलेत सर्वांसाठी. आता ते म्हणतात पुढे, माझ्या प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, तुम्ही मूर्तिवंत चिती स्वरूप आहात. या आपल्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान करून घेऊन स्वतःला पवित्र ठेवा. एवढेच या विषयात तुम्हाला मुद्दाम सांगावेसे वाटते. कारण तुमच्या अंतर्यामी प्रकाशणाऱ्या तेजाच्या केवळ एका बिंदूतून सूर्य, चंद्र, तारे निर्माण होतात. थोड्याशा साधनेने सुद्धा तुम्हाला अशी स्थिती प्राप्त होते की तुमच्या संगतीमुळे, तुमच्या स्पर्शामुळे इतरांतही चितीशक्ती प्रवाहित होऊ लागते. अरे, एवढा अनुभव सुद्धा फार झाला. गुरुकृपा पात्र बनून केवळ अल्पकालीन साधनेमुळे प्राप्त झालेल्या तेजामुळे देखील जर तुम्ही आपल्या शेजाऱ्यांमध्ये शक्ती स्पंदन निर्माण करू शकता, तर मग दीर्घकालपर्यंत पूर्ण प्रमाणात तिचे अनुष्ठान केल्यास तुमची योग्यता किती वाढेल, तुम्ही किती महान बनाल. साऱ्या जगात मातृपितृ रूपाने तुम्ही पूजनीय बनणार नाही का? तर इथे पुन्हा ते सांगत आहेत सर्व. आता पुढे म्हणतात, सिद्ध विद्यार्थ्यांना आता मी एक सावधगिरीची सूचना देणार आहे. तुम्ही अल्पकाळ पावित्र्य पाळून ध्यानद्वारा शक्ती संग्रह करून ठेवला आहे, ते ठीक आहे. परंतु संग्रह पूर्ण होण्याआधी ही शक्ती निघून देखील जाऊ शकते. तिला सांभाळून ठेवा. उठता बसता, येता जाता, देता घेता आणि काम करतानाही तुम्ही सावध असले पाहिजे. उठता बसता, येता जाता, देता घेता आणि काम करतानाही तुम्ही सावध राहिले पाहिजे. चिती संग्रह वाढवा. घटू देऊ नका. कुकर्मी, वाईट नजरेच्या, दुराचारी, भ्रष्ट वृत्तीच्या व्यक्तींच्या कथा ऐकून साधनाची महत्ता कधी कमी करू नका. अशा पाखंडी मनुष्याची गाठ पडलीच आणि तो तुम्हाला उलट्या सुलट्या गोष्टी सांगू लागला तर त्याच्या तोंडावर थुंका आणि डोळे मिटून प्रार्थना करा की हे सद्गुरू, तूच परमपिता आहेस, तूच माझी माता आहेस, मला वाचव. अशा तऱ्हेने सावध राहिल्यास तुमची साधनेची प्रगती तीव्र वेगाने होईल. ध्यानात नीलेश्वरी अथवा नीलबिंदूचा उदय होताच साधकाची योग्यता वाढू लागते. यासाठीच सिद्ध विद्यार्थ्यांच्या महानतेचे मी वर्णन करीत आहे. याविषयी ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या एका अभंगाचा केवळ भावार्थ देतो, तो नीट लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या डोळ्यांत राहणाऱ्या पुरुषाचे ज्या मनुष्याला दर्शन होते त्याच्या चरणांना मी माझे निवासस्थान बनवीन. काय म्हणतात? आपल्या डोळ्यांत राहणाऱ्या पुरुषाचे ज्या मनुष्याला दर्शन होते
त्याच्या चरणांना मी माझे निवासस्थान बनवीन. नयनांच्या आत वास करणाऱ्या दिव्य ज्योतीचा गुह्यार्थ ध्यानी घेऊन जो ती पाहतो त्याच्या स्वरूपाचे मी निरंतर ध्यान करीन. लोक हो, नयनांत शून्यात वास करणारा नील ज्याच्या दृष्टीस पडतो तोच धन्य आणि भाग्यवान समजावा. ज्ञानेश्वर महाराजांचा आणखीही एक अभंग मला सांगावासा वाटतो, कारण तो अभंग म्हणजे माझे आराध्य दैवत आहे. केवळ माझ्यासाठी नव्हे तर मोक्ष मार्गाच्या साऱ्याच पांथस्थांसाठी हा महामंत्र आहे. इतकेच नव्हे तर मी जो अभंग आता सांगणार आहे तो अंतरीचा साक्षी, साक्षात्काराचे प्रमाण आणि गुरु रहस्याची किल्ली आहे. म्हणून हा अभंग मला मंत्रतुल्य वाटतो. माझ्या प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, ऐका. गुह्याहूनही गूढ असा तो अभंग लक्षपूर्वक वाचा. आता इथं बाबा मुक्तानंद आपणाला पुन्हा सर्व काही सांगतायत. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतायत की थोडंसं जरी साधन केलं आपण तरीसुद्धा एकमेकांची शक्ती वाढते, स्पंदनं वाढतात आणि आपण आपल्या अंतर्मुख होतो आणि आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. आपल्यासहित इतरांची पण जे आपल्या सहवासात येतील आणि ज्यांना ह्यामध्ये आवड आहे तर त्यांना सुद्धा शक्ती प्राप्त होते. आपल्या सहवासाने, बोलण्याने, चालण्याने किंवा एखादं गोष्ट ऐकण्याने म्हणा किंवा पाहण्याने सुद्धा किंवा आपल्या एखाद्या हसण्याने सुद्धा. तर हे सगळं होतं. हे थोडंसं साधन केलं तरी होतं. तर तेच सांगतायत की तुम्ही जर स्वतःची शक्ती वाचून थोडासा सावधगिरीने राहून जर तुम्ही ध्यान केलं, एकदम तन्मयतेने जर तुम्ही ध्यानाची तुमची गती वाढवली आणि साधन काळ वाढवला तर काय साध्य होऊ शकणार नाही. किती अवस्था आपण पुढे गाठू शकतो. आणि त्यासाठी पुन्हा ते सावधगिरीचा इशारा करत आहे की पवित्र राहून. आता इथे पवित्रता म्हटलं किंवा शुद्धता म्हटलं तर केवळ असं जरूर नाही की ब्रह्मचर्य पालन म्हणजे केवळ कामविकारांपासून दूर राहणं किंवा त्याचंच संतुलन करणं किंवा त्यावरतीच नियंत्रण ठेवणं हेच म्हणजे ब्रह्मचर्य एवढा छोटा अर्थ नाही आहे. तर आपण जगत असताना, आपली प्रत्येक कृती करत असताना आपण कसं पाहतोय, आपल्या डोळ्यांतून जे आपण पाहतोय तर तिथे आपली दृष्टीवृत्ती कशी आहे, तिथे आपण जे पाहतोय तिथे आपण आत्मस्वरूप पाहतोय का, म्हणजे आपण त्या समोर दिसणाऱ्या व्यक्तीच्या शरीरच बघतोय की तो शरीर नसून तो एक त्याच्याही आतमध्ये तेच भगवंताचं तत्व आहे असं पाहतोय. तर हे पाहण्याची दृष्टी, ही जर पाहण्याची दृष्टी असेल तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण काय बोलतोय, आपण काय विचार करतोय, आपल्या कुठल्या भावना आहेत, एखादी परिस्थितीतून आपण जातोय तर त्या परिस्थितीत आपला जर संतुलन आपलं जर राखलं जात नसेल, आपली मनस्थिती ढासळत असेल समजा, किंवा आपण उदास होत असू, फारच खिन्न होत असू, क्षणासाठी उदास होणं, खिन्न होणं ठीक आहे, पण त्यानंतर लगेच सावरता येणं हे शुद्धता आहे. ह्याला प्युरिटी म्हणतात. ह्याला ब्रह्मचर्य पालनाने आपण पवित्रता, शुद्धता धारण करतो. तर हे रोजच्या आचरणामध्ये आपण ज्या परिस्थितीतून जातोय, जे पाहतोय, ज्या छोट्या छोट्या क्रिया करतोय त्यामध्ये सुद्धा सतत परमात्ममय असणं किंवा सतत त्या जे भगवंताचे नियम आहेत, ह्या सृष्टीचे नियम आहेत त्याला अनुसरून आचरण असणं हे सुद्धा ह्या सर्वच गोष्टी ब्रह्मचर्य म्हणजे त्याच्या ईश्वराच्या आचरणामध्ये येतात. आणि ते हे सर्वात मोठं ब्रह्मचर्य आहे, कारण हे सगळ्यात मोठा अर्थ आहे. आणि ह्यामध्ये ज्या गोष्टीतून जेव्हा जेव्हा माझं संतुलन जातं तेव्हा तेव्हा माझ्यातली शुद्धता कमी होते, माझ्यातली प्युरिटी कमी होते. हे लक्षात ठेवायला पाहिजे. जितकं संतुलन असेल, कुठली परिस्थिती आली, काही असेल तरी सुद्धा माझं संतुलन टिकून आहे असणं हे उच्च कोटीचं ब्रह्मचर्य आहे. ही सर्वात मोठी प्युरिटी आहे, शुद्धता आहे, पवित्रता आहे. हे लक्षात आणि प्रत्येक क्षणाला
ती साधण्याची गोष्ट आहे. तर ह्या पद्धतीने त्यांनी इथे सांगितलं. इथे दुसरं त्यांनी सांगितलं की नेत्रातून पाहणं. आता आपल्याला लगेचच नीलबिंदूचा आणि ह्याचा अनुभव होईल असं नाही आहे, परंतु आता इथे ह्या संदर्भात नेत्रांच्या संदर्भात एक विशेष ब्रह्मकुमारीजमध्ये विशेषतः एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहून म्हणजे आता ज्या सेंटरमध्ये ज्या दीदी असतात की ज्या वाचन करतात किंवा मुरली किंवा सेंटर सांभाळतात, तर त्या दीदी जेव्हा तिथे गुरुवारचा प्रसाद असतो किंवा आता विशेषतः माझा जर डीपी कोणी पाहिला तर ज्या दीदी माझ्यासोबत आहेत पारिषद दीदी, तर त्या म्हणजे तिथे प्रत्येक दीदी जेव्हा प्रसाद देतात तर प्रसाद देताना एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं जातं. थोड्या क्षणांसाठी क्षणांचाच आहे आणि नंतर तो दिला जातो. म्हणजे तिथे एकमेकांच्या डोळ्यात पाहून आपण त्या आत्मस्वरूपाला अनुभवणं हे असतं. आणि ती दृष्टी त्याला म्हणतात, दृष्टी देऊन आपण ते देतो. प्रसाद देणं ही दीदी करते आणि आपण त्यांची दृष्टी घेतो, त्या आपली दृष्टी घेतात आणि तो प्रसाद दिला जातो आणि घेतला जातो दृष्टी घेऊनच. तर आता इथे जी दृष्टी दिली जाते तर ही दृष्टी आपल्या आत्मप्रकाशाची एकमेकांना दिली जाते. तर ह्या दृष्टीने आहे. आणि ही प्रॅक्टिस तिथे आता दीदींच्या जेव्हा आम्ही प्रसाद घ्यायची तेव्हा मी तर अशी बसायची त्यांच्या पाया. म्हणजे माझ्यापेक्षा 7-8 वर्षच मोठ्या असतील त्या. आता त्या नाही आहेत, 7 वर्ष झालं त्यांचं हे झालं. तर त्यांच्या इथे मी बसायची आणि ती अशी दृष्टी द्यायची ना की मी आत्तापर्यंत नंतर मला कोणाची तशी दृष्टी मिळाली नाही. आणि एकदम तन्मयतेने असं बघून, आणि आम्ही बोलायचो नाही जास्त, पण आम्ही एकमेकांच्या डोळ्यात इतकं पाहून एक टप्पा असा यायचा की त्याच्यातच सगळं व्हायचं. ती शक्ती दिली जायची. काही गोष्टी, अनेक गोष्टी कळायच्या, ह्या हृदयीच्या त्या हृदयी, आणि सर्व काही व्हायचं. तर ही गोष्ट आहे की आपल्याला आता हे उच्च साक्षात्कार लगेच होतील ही गोष्ट बिलकुल नाही आहे, परंतु आपण स्थूल दृष्टीतून सुद्धा आपण सूक्ष्म दृष्टीचा अनुभव घेण्याचा किंवा तो संकल्पाने किंवा सूक्ष्मतेत जाण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकतो. आता आपण पुढे वाचूया. माऊली आता पुन्हा माऊलींचा अभंग सांगतायत आता. आणि ज्या वेळेला आपण डोळ्यात दृष्टीने बोलतो, बघतो किंवा ऐकतो एखादी गोष्ट, तेव्हा आपल्याला भाव कळू शकतात, त्या जीवाचा भाव कळू शकतो. आता काय होतंय की शब्द आपण पकडतो परंतु भाव पकडत नाही, कारण आपण त्या आत्मिक भावात जाऊन ऐकत नाही. आणि त्यामुळे फार गफलत चालू आहे सगळीच, म्हणजे संसारातल्या गोष्टीत सुद्धा आणि अध्यात्मातल्या गोष्टीत सुद्धा. आणि मग तिथे आपली शक्ती वाया जाते, शक्ती खूप वाया जाते. तर त्यासाठी दृष्टीचं महत्त्व, कसं पाहिलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, हे खूप महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट आहे. आता माऊलींची ओवी आहे. डोळांचाही डोळा शून्याचा शेवट, नीलबिंदू नीट लखलखित, विसावो आले पातले चैतन्य तेथे, पाहे पा निरुते अनुभवे, पार्वती लागी आदिनाथे दाविले, ज्ञानदेवा फावले निवृत्ती कृपे. अर्थात हे सिद्ध विद्येच्या विद्यार्थ्यांनो, साधकांनो, तुमच्या डोळ्याचाही जो डोळा तिथे शून्याचा शेवट होतो, तो आहे नीलबिंदू, शुद्ध लखलखीत चमचम करणारा. त्याचा उदय होताच साधकाला परमविश्रांती प्राप्त होते. आत्मचैतन्याचा तो गाभा आहे. पहा बाबा, अनुभवाचे एवढेच गूढ रहस्य आहे. पार्वतीला आदी भगवान परशिवाने हेच कथन केले होते. ज्ञानदेव म्हणतात की माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने मला हेच प्राप्त झाले, ज्याचे आतापर्यंत नीलेश्वरी म्हणून मी वर्णन करीत आलो. त्या नीलबिंदूची ही एवढी महानता आहे. अशा या नीलबिंदूच्या केवळ दर्शन मात्रे करून जीवनमुक्ती प्राप्त होते. परंतु ती प्राप्ती म्हणजे पूर्ण साक्षात्कार किंवा सिद्ध पदप्राप्ती किंवा सिद्ध मार्गाची पूर्णता नव्हे.
नीलबिंदूचे वारंवार दर्शन होत राहणे यालाच तुर्यावस्था म्हणतात. नीलदर्शन झाल्यानंतर जरी साधकाला मृत्यू आला तरी तो ब्रह्मलोकी जाऊन बाकी राहिलेली साधना तिथं पूर्ण करून परिपूर्णता प्राप्त करून घेतो असो. इथे ते सांगितले नीलबिंदू ते त्यांना 4 प्रकारच्या ज्योती दिसल्या आणि शेवटच्या नीलेश्वरीमध्ये त्यांना तो नीलबिंदू दिसला, म्हणजेच आत्मतत्व. आणि हे त्यांना दिसलं. आता ती त्यांची तेवढी साधना आहे. आणि इथे त्यांनी विशेष दिले की डोळ्यांचाही डोळा. आता आपल्याला वाटतं आपण डोळ्यातनं पाहतो, म्हणजे डोळ्यांनीच दिसतं आपल्याला. तर डोळ्यांना प्रकाश देणारा कोण आहे? डोळ्यांना प्रकाश देणारं ते चेतना आहे, ते चैतन्य आहे. म्हणून तो डोळ्यांचाही डोळा हे आहे. तर तो प्रकाश तिथून आलेला आहे. तर त्यामुळे आपणाला जेव्हा आत्मसाक्षात्कार होईल प्रत्यक्ष रूपामध्ये, तर ते व्हायला साधनेच्या माध्यमातून नक्कीच वेळ आहे. म्हणूनच आपण पाहताना एकमेकांकडे पण किंवा कुठल्याही मूर्तीकडे पाहताना, आपल्या सद्गुरूंच्या फोटोकडे पाहताना, एकमेकांकडे पाहताना आपण त्या डोळ्यात पाहिल्यानंतर आपणाला आत्मतत्वाची आठवण स्मरण होणं हे मानसिक कल्पनेच्या दृष्टीने तरी आपण नक्की करू शकतो आणि ते अनुभवूही शकतो. तर ह्या पद्धतीने इथे त्यांनी नीलबिंदूचं हे दिलंय आणि त्यांनी हे दिलंय की आत्मसाक्षात्कार झाला. हा नीलबिंदूच म्हणजे आत्म स्वरूप आहे. तर हे झालं तरी पूर्णत्व आलं असं नाही आहे, कारण त्याच्या पुढच्या अवस्था अजून आहे. परंतु ह्या अवस्थेपर्यंत एखादा साधक आला आणि त्याचा मृत्यू झाला तर इथे दिलेला आहे की नीलदर्शन झाल्यानंतर जरी साधकाला मृत्यू आला तरी तो ब्रह्मलोकी जाऊन बाकी राहिलेली साधना तिथं पूर्ण करून परिपूर्णता प्राप्त करून घेतो असो. तर ही गोष्ट आहे. इतकं सुंदर सांगितलेलं आहे. आपण ही आस ठेवायला हरकत नाही आहे की आपण अशा साधन लोकांमध्ये जावं, म्हणजे त्यासाठी आत्ता आपण ही तयारी करावी आपली. पुढे सांगतायत, मला एक अतिशय दिव्य तेजोगोल पुन्हा पुन्हा दिसत असे. त्याचे तेज इतर साऱ्या ज्योतीपेक्षा अधिक प्रखर होते. ते दिव्य तेज पाहता पाहता माझी ध्यानावस्था उत्तरोत्तर अधिक प्रगाढ होऊ लागली. अजूनही त्या चतुरंगी ज्योती पूर्वीप्रमाणेच ध्यानात प्रगट होत. निलेश्वरीचा उदय झाल्याबरोबर निलेश्वरीकडे पाहता पाहता ध्यानवृत्ती तिच्यात दीर्घकाल स्थिर राहत असे. असे होताच चित्ताला परमानंदात पूर्ण विश्राम प्राप्त होत असे. प्राण अपान स्थिर आणि क्षीण होऊन जात. प्राण नासिकाग्रापासून केवळ 2 बोटे अंतरापर्यंतच वाहत असे. आत जाताना हृदयापर्यंत न जाता कंठस्थानापर्यंत पोहोचत असे. ध्यानवृत्ती कदाचित मग भंग होऊन जाईल या भीतीने मी त्याच्याकडे विशेष लक्षही देत नसे. ध्यानाची स्थिरता ढळू नये म्हणून मी फार सावध राहत असे. असे होता होता दिव्य सुगंध येऊ लागले. हे सुगंध इतक्या उच्च प्रतीचे असत की त्यांच्या पुढे माझ्या प्रिय भक्तजनांनी आणलेली भारी भारी सुगंधी द्रव्ये ही फिकी पडत. त्या सुगंधाच्या तोडीचा एकही सुगंध जगात सापडणार नाही. त्या दिव्य सुगंधांनी मी उन्मत्त होत असे. मग आनंदात बुडून जाई. किती दिव्य सुगंध! बराच काळ ही अनुभूती टिकली. असा एखादा सुगंध सुरू झाला की माझ्या श्वासोश्वासाची गती अतिशय मंद होत असे. त्यावेळी एक विशेष प्रकारचा प्राणायाम आपोआप होत असे. प्राणाची गती अशी मंदावली म्हणजे प्रेमाची इतकी मधुर आणि सुंदर वृत्ती उठे की साक्षात परमात्म्याचे सत्य आणि प्रगट रूपच समोर उभे आहे असे वाटे. प्रेमच परमात्मा आहे म्हणून नारद म्हणतात, अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. हे भक्तिसूत्रातलं सूत्र आहे. या प्रेमाचे वर्णन वाणीने करताच येत नाही. अशा सूक्ष्म अवस्थेचा अनुभव करता करता माझी ध्यानाची गोडी अधिकच वाढली. मनाची अशी काही अप्रतिम अवस्था झाली होती की मला दररोज फार उच्च प्रकारचे ध्यान लागे. पण पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी इतका उच्च अनुभव येई की त्याच्या पुढे आदल्या दिवसाचा आनंद काहीच वाटत नसे.
तेव्हा लक्षात आले की या आनंदाला सीमाच नाही. प्रेम नित्य वाढतच असते. प्रेमाला परिसमाप्ती नसते. या अनुभवामुळे याच्याही पुढे काहीतरी आणखी आहे अशा प्रकारची भावना दृढ होऊ लागली. ध्यान होता होता कधीतरी ध्यानाची गती चटकन बदलून जात असे. डोळे हळूहळू वर चढत आणि सहस्त्रदलातील ऊर्ध्वाकाशात दृष्टी एकाग्र होऊन बसे. दोन्ही डोळे एका ठिकाणी केंद्रित होत. आता दोन्ही डोळ्यांना वेगवेगळी दृश्ये न दिसता एकच दृश्य दिसे. यालाच बिंदुभेद म्हणतात. वा वा, काय सिद्धयोगाचे देणे आहे. कुंडलिनीचा काय प्रभाव आहे. जे ग्रंथ वाचून समजते ते सिद्धयोगाने प्रत्यक्ष उमजते, अनुभवाला येते. आता इथं ते पुन्हा त्यांच्या साधनेचंच देतात. त्यांना पूर्णतः चारही ज्योती दिसत आहेत. ज्योती दिसल्यानंतर त्यांना इथे देत आहेत की दिव्य तेजोगोल पण दिसतोय. आणि विशेष म्हणजे त्यांनी दिलेलं आहे इथे की त्यांचे श्वास मंद होतोय आता. कारण जेव्हा ध्यान गाढ लागू लागतंय तर त्यावेळेला श्वास हा आपणहून छोटा होतोय हे त्यांनी दिलंय. म्हणजे त्या श्वास घेण्यासाठी म्हणा किंवा श्वासाची हालचालही होऊन ध्यान भंग होऊ नये ही गोष्ट पण आपणहून शरीर करतं. आणि ते एक वेगळ्या प्रकारचा प्राणायाम ते शरीर आपणहून करतं. कारण इतक्यात खोल ध्यानावस्थेमध्ये जास्त मोठ्या श्वासाची आवश्यकता शरीराला नाही आहे. तर त्याच्यामुळे तिथं एक विशेष प्रकारचा प्राणायाम होतो आणि तो श्वास एक छोटा श्वास होतो आणि त्या ध्यानातच, त्यामुळे ध्यानाची लय आहे ती बिलकुल न तुटता तशीच त्या लयीमध्ये ते ध्यान होतं. तर तिथे त्यांना सुगंधाचे अनुभव येतात. असा श्वास पण त्यांचा अत्यंत छोटा होतोय हे आहे. आणि त्यानंतर ते सांगतात की मला एक अंतरी खूप जेव्हा श्वास छोटा छोटा होत जात होता त्यावेळेला मला प्रेम अंतरी एक विलक्षण प्रेम त्यांना त्या अनुभवाला येत आहे. तर इथे हे सगळ्या ह्या अनुभूती ते देत आहेत. आता पुढचा टॉपिक आहे सिद्धलोकी गमन. पुढचा हे वाचू. आत्तापर्यंत बाबा मुक्तानंदांनी त्यांना ज्या अनुभूती आल्या त्याच्यामध्ये स्वर्गलोक, तिथेच त्यांना इंद्रदेवतेची भेट झाली, त्यांचा रथ पाहिला, ऐरावत हत्ती पाहिला, त्याच्यानंतर नरकलोक, त्यानंतर त्यांनी हे नागलोक, यमदेवता ह्या सर्वांचं त्यांनी दर्शन केलेलं आहे. आता ते पुढे सांगते सिद्धलोकाचा अनुभव. आता खूप सुंदर आहे हे वाचून आपण मग थांबू. आताचा विषय आहे सिद्धलोकी गमन. जे नील नक्षत्र पुन्हा माझ्यासमोर येऊन स्थिर हालेच ना. अंतर्यामी सहस्त्रदलातील ते नील नक्षत्र पुन्हा माझ्यासमोर येऊन स्थिर झाले हालेच ना. आता त्यांच्या जे ध्यान करत असताना त्यांचे दोन्ही डोळे जे आहेत ते दोन्ही डोळे ऊर्ध्व दिशेला होऊन मस्तकाच्या आत ते त्याची दिशा होत असे, म्हणजे दृष्टी जात असे. आणि तिथं त्यांना नीलबिंदू वेगळा आणि आता सांगतायत ते नील नक्षत्र त्यांना ते दिसू लागलं. आता हा नील नक्षत्र हा एक वेगळा भाग आहे आणि ते नक्षत्र काय आणि त्याचा काय उपयोग होतो साधनेमध्ये किंवा हे आपणाला ह्या अनुभवातून लक्षात येईल. ते सांगतायत ते नील नक्षत्र पुन्हा माझ्यासमोर येऊन स्थिर हालेच ना. अंतर्यामी सहस्त्रदलातील ऊर्ध्वाकाशात पाहता पाहता मी कितीतरी लोकी जाऊन आलो. त्या मोठ्या नील नक्षत्राच्या मदतीने मी सगळीकडे जाऊ शकत होतो. ती नीलज्योती नव्हती, तो नीलबिंदूही नव्हता, ते नील नक्षत्र होते. आता नीलबिंदू वेगळा, नीलज्योती वेगळी. त्या नीलज्योतीच्या आत हा बिंदू आहे, म्हणजे आत्मज्योत आहे आणि हे आत्मबिंदू आहे. आणि हे आता सांगतायत नील नक्षत्राविषयी. ते लहान दिसत असले तरी इतके मोठे होते की मी त्याच्या आत मावू शकलो. त्या नक्षत्राच्या आत ते मावू शकले. ते नील नक्षत्र मला खूप दूर घेऊन गेले.
आणि एका ठिकाणी त्याने मला उतरविले. काय सुंदर लोक होता म्हणून सांगू. आतापर्यंत पाहिलेल्या सर्व लोकांपेक्षा हा लोक मला अधिक आवडला. त्याची रचना इतकी सुंदर होती की मी तिचे वर्णन करू शकत नाही. ती शब्दांत उतरविणे आणि तिचे वर्णन करणे म्हणजे तिचा अपमान करण्यासारखे होईल. त्या नील नक्षत्राने मला एका दिव्यलोकी नेऊन सोडले होते. तिथे मला एक रमणीय रस्ता दिसला. अनेक प्रकारची वने, छोट्या मोठ्या गुहा, झुळझुळ वाहणारे निर्मळ झरे, श्वेत नील हरित रंगांचे मृग आणि काही श्वेत मयूरही तिथे दिसले. तिथले वातावरण कसे शांत शांत होते. प्रातःकाळी उगवत्या सूर्याकडे निळ्या काचेतून पाहिल्यावर जसा सुंदर प्रकाश दिसतो तशा सुंदर प्रकाशाने तो लोक उजळला होता. त्या लोकी चंद्रही नव्हता किंवा सूर्यही नव्हता. आपोआपच सगळीकडे प्रकाश पसरलेला दिसत होता. तिथे उतरताच शक्तीचा जबरदस्त वेग आला आणि पूर्वकालीन ऋषींच्या दर्शनाचा एक फार मोठा अनुभव आपल्याला इथे येणार असे स्फुरण आतून होऊ लागले आणि तशी खात्रीच वाटू लागली. तिथे मी मनोवेगाने फिरू लागलो आणि पाहतो तो काय आश्चर्य, हा तर सिद्ध लोक होता. तिथे असंख्य सिद्ध दृष्टीस पडले. सारे तन्मय होऊन आपापल्या ध्यानात मग्न होते. प्रत्येक जण आपापल्या आसनावर नवनवीन मुद्रांमध्ये बसले होते. माझ्याकडे पाहतही नव्हते. कोणी जटाधारी, तर कोणी मुंडी, तर कोणी कानफाटे, कोणी वृक्षाखाली, तर कोणी शिलेवर, तर कोणी गुहांमध्ये बसले होते. ज्यांच्या संबंधी पुराणांतरी वाचले होते ते महर्षीही तिथे दृष्टीस पडले. शिर्डीचे साईबाबा पण दिसले. नित्यानंद बाबा त्यावेळी गणेशपुरीत होते, पण तेही तिथे दिसले. प्रत्येकाची स्वतंत्र कुटी होती. पुन्हा प्रत्येकाची स्वतंत्र कुटी होती, गुहा होती, छोटी छोटी नवीन पद्धतीची घरेही होती. काही महात्मे शांत भावात बसलेले दिसले. तिथले हवा पाणी सुद्धा उत्तम होते. प्रकाशही मोठा रमणीय होता. तिथे प्रवेश केल्याबरोबर मला तिथल्या सर्व गोष्टींचे आपोआप ज्ञान होऊ लागले. तिथल्या पूर्वकालीन ऋषीमुनींना मी ओळखू शकलो. थोडा पुढे गेलो तर तिथे दिव्य भावमुद्रांमध्ये स्थिर बसलेल्या अनेक योगिनी दिसल्या. अनेक योगिनी आणि सिद्ध महात्मे पाहत पाहत त्या सिद्धलोकी मी बराच फिरत राहिलो. त्या लोकी वृत्ती रमून गेली. दुसरा कोणताही लोक इतका रम्य वाटला नव्हता. असे वाटले की इथेच राहायला मिळाले तर किती छान होईल. तिथून बाहेर जावेसेच वाटेना. इतक्यात मला कमलपुष्पांनी आच्छादित असे एक विशाल सरोवर दिसले. त्यात सुवर्ण कमले फुलली होती. तिथून येता येता सप्तर्षींचे दर्शन झाले. त्यांना पाहताच मनाला सुख, शांती आणि प्रेमाची अनुभूती झाली. अशा स्थितीतच मी फिरत राहिलो. मला कोण फिरवत होता कोण जाणे. त्यानंतर एका सुंदर वनात मी प्रवेश केला. त्या वनात कोणत्या जातीचे वृक्ष होते ते मात्र मला समजले नाही. तिथल्या सिद्ध पुरुषांना पाहून आपणही पद्मासन घालून ध्यानस्थ बसून राहावे असे वाटू लागले. पद्मासनात बसल्याबरोबर ते नील नक्षत्र समोर आले. मला त्यात चढून बसावेच लागले, पण तसे का झाले ते मात्र कळले नाही. त्यात मी का बसलो, मला कोण प्रेरणा देत होता ते काहीही मला समजले नाही. मी आत बसताच त्या नक्षत्राने मोठ्या वेगाने मला परत माझ्या पहिल्या ध्यानाच्या स्थानी आणून सोडले. लगेच ते नक्षत्र माझ्या अंतरंगात प्रविष्ट झाले आणि ते सहस्त्रदलात पोहोचताच त्याचा विस्फोट होऊन सहस्त्रदलाच्या विशाल प्रदेशात ते सगळीकडे पसरले. आता माझ्यासमोर नक्षत्राऐवजी केवळ एक श्वेत मधुर ज्योत दिसत होती. मी पुन्हा तंद्रालोकात गेलो. तिथून तंद्रालोक फार जवळ आहे. तंद्रालोकी पोहोचताच सिद्धलोकींचे एक सिद्ध पुरुष माझ्यासमोर प्रगट झाले. ते माझ्या परिचयाचे नव्हते. ते म्हणाले,
आता तू जो पाहिलास तो सिद्धलोक होता. त्या लोकी केवळ जीवनमुक्त महापुरुषच राहतात. तिथे क्षुधा नाही, निद्रा नाही की जागृती नाही. केवळ आनंदच खायचा, आनंदच प्यायचा आणि आनंद रूप होऊनच राहायचे. तिथे केवळ आनंद हाच भोग आणि सर्व विषय देखील आनंदरूप. ज्याप्रमाणे मासा पाण्यातच राहतो, पाण्यातच झोपतो, पाण्यातच अन्नसेवन करतो आणि पाण्यातच विहार करतो, त्याप्रमाणे सिद्ध लोकवासी महात्मे केवळ आनंदातच विहरत असतात. सिद्ध कृपेशिवाय तिथे कोणीही जाऊ शकत नाही. सिद्ध मार्गाचा ज्याने अवलंब केला, सिद्ध परंपरेचा वारसा ज्याला मिळाला, अशाला पूर्ण सिद्धत्व प्राप्त झाल्यावरच तिथे प्रवेश मिळतो. नील नक्षत्र तुझे वाहन बनले आणि तुला तिकडे घेऊन गेले. तिथे जाण्याचे तेच एकमेव साधन आहे. इतकेच नव्हे तर लोकांतरात जाण्याचे तेच साधन आहे. जोपर्यंत ते नक्षत्र भंग पावत नाही तोपर्यंत जन्ममृत्यूच्या एरझारा मिटत नाहीत, कर्मबंधन तुटत नाही आणि पापपुण्याचा पडदा फाटत नाही. ते भंग पावल्यानेच भेददृष्टी मावळते. इतके बोलून मला आशीर्वाद देऊन तो महापुरुष निघून गेला. तर अशा पद्धतीने इथे त्यांना साधनेमधली खूप मोठी उच्च अवस्था, म्हणजे त्यांना त्यांच्या मस्तकामध्ये नील नक्षत्र दिसलं. ते नक्षत्र म्हणजेच ते वाहन आहे आणि ते जरी छोटं असेल तरीसुद्धा त्या वाहनात ते बसून त्यांना ते नील नक्षत्र त्यांना सिद्ध लोकात घेऊन गेलं. आणि तिथे सर्वच जे ह्या महान विभूती आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या, कोणाच्या कोण गुहेत, तर कोण कुटीमध्ये, तर कोण शिलेवरती, असं वेगवेगळ्या पद्धतीने त्या साधन करत असलेल्या त्यांना दिसल्या. तिथे शिर्डीचे साईबाबा दिसले, तिथे भगवान नित्यानंदही दिसले. जरी ते गणेशपुरीत होते तरीसुद्धा त्यांचं स्थान तिथं त्यांना, त्यांचं दर्शन तिथंही त्यांना झालं. आणि त्याचबरोबर सप्तर्षींचं त्यांना दर्शन झालं. तर इथे अशा पद्धतीने हा सिद्ध लोक असतो. म्हणजे हे सर्व जे संत महात्मे, महान विभूती, ह्या सर्व ज्या आहेत त्या कुठं वास करत असतील म्हणजे त्यांच्या देह सोडल्यानंतर सुद्धा, तर ह्या पद्धतीने आपण समजू शकतो की तिथं त्यांचं ते स्थान आहे. आणि तिथे मग काही भूक नाही, तहान नाही, काही नाही, फक्त सगळेजण ध्यानमग्न अवस्थेमध्ये ध्यानात आहे. तर अशा पद्धतीने, आणि ते मग त्यांनाही वाटलं आपण ध्यान करावं आणि म्हणून ते पद्मासनात बसले. तितक्याच ते नक्षत्र, नील नक्षत्र पुढे आलं. कारण त्यांना तिथे ध्यान करण्याची त्यांची ती वेळ किंवा तो समय नव्हता. त्यांना पुन्हा इथे यायचं आहे ह्या मृत्यूलोकात आणि इथं कार्य करायचं आहे. मग ते नील नक्षत्र ते म्हणतायत ते कसं माझ्या समोर आलं आणि मी कसा बसलो आणि मी पुन्हा परत कसा आलो, काय प्रेरणा कोण देत होतं हे नाही मला, म्हणजे हे आपणहून होत होतं असं. त्यांच्या स्वतःच्या इच्छेशिवाय सुद्धा त्यांना तर तिथे ध्यान करायचं होतं, तरीसुद्धा ते त्या नक्षत्रात बसले आणि पुन्हा आले. आपल्या जे स्थान होतं गणेशपुरीत तिथे आले. आणि मग तिथे आल्यानंतर त्या नक्षत्रातून पुन्हा ते नक्षत्र त्यांच्या मस्तकात जाऊन, अर्थात हे सगळं सूक्ष्म पातळीवरचे न दिसणाऱ्या गोष्टी आहेत ह्या डोळ्यांनी. आणि मग ते नक्षत्र आतमध्ये जाऊन ते स्फोट झाला त्या नक्षत्राचा, ते फुटलं आणि त्याचा एक प्रकाशपुंज त्यांच्या मस्तकामध्ये त्यांना दिसला. आणि मग हे काय घडलं हे सांगण्यासाठी मग सिद्ध लोकातलेच एक विभूती येऊन त्यांना सांगतायत की हे काय घडलेलं आहे. आणि ते सगळं वर्णन की जेव्हा असं हे नील नक्षत्र जेव्हा त्याचा स्फोट जेव्हा मस्तकामध्ये होतो तेव्हा तो साधक जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्त होतो. म्हणजे बाबा मुक्तानंदांची ती अवस्था आता आली, तो जीवनमुक्त झाले. आणि त्यांनी सांगितलं की हे सिद्ध लोकाचं दर्शन होणं, सिद्ध लोकापर्यंत येणं हे गुरुकृपेशिवाय होऊ शकत नाही. आणि नील नक्षत्रच म्हणजे आपल्याच आतमध्ये असलेलं ते आहे, ते नील नक्षत्र वाहन होतं आणि ते घेऊन जातं तिथे. आणि तर त्याच्यामुळे जीवनमुक्त असलेल्यांनाच तिथं प्रवेश आहे, बाकी नाही आहे. आता हे जीवनमुक्त अवस्थेत नव्हते तरीसुद्धा ते नील नक्षत्र त्यांना तिथं घेऊन ते तिथली सर्व काही तिथल्या ज्या विभूती होत्या, महान विभूती, ऋषीमुनी पण त्यांना दिसले, सर्व संत दिसले.
तर हे सगळं दाखवलं आणि ते नक्षत्र त्यांच्या मस्तकात फुटलं आणि त्यामुळे आता ते सुद्धा जीवनमुक्त झाले. आता अशा पद्धतीने इथपर्यंत खूप मोठी गोष्ट बाबा मुक्तानंदांनी साध्य केली. आता इथून पुढचं पण खूप सुंदर आहे, फार सुंदर आहे. आणि तर एका साधनेच्या बळावरती म्हणजे बाबा मुक्तानंदांना जो अनुग्रह झाला होता तो सुद्धा ओम नमः शिवाय हेच होतं. त्यांना अनुग्रह जो झाला ते 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी भगवान नित्यानंदांनी. त्या म्हणजे ओम नमः शिवाय हा मंत्र दिला आणि त्यांना सांगितलं की शिवोहम. शिवोहम हे तत्व धारण करून म्हणजे तूच ब्रह्म आहेस, तूच ते परमात्म तत्व आहेस, ते धारण करून ह्या मंत्राची साधना तू कर. आणि सब मंत्र एक रे, सर्व मंत्र एक आहेत, सर्व मंत्र एक आहेत, ही समत्वाची भावना त्यांना दिली. आणि म्हणजे असं नाही की त्यांना ह्या सगळ्या अनुभूती आल्या म्हणजे खूप मोठं त्यांना जगावेगळी साधना त्यांना दिली होती किंवा मंत्र दिला होता, असं काही नाही आहे. जो मंत्र भगवान नित्यानंद इतरांना देत होते तोच त्यांना पण दिलेला आहे. आणि त्यांना पण त्यांनी त्या मंत्राचा जे साधन केलं ते साधन त्यांना एवढं जीवनमुक्त अवस्थेला घेऊन गेलं. तर इथं आपण थांबूयात. आणि आपल्या सद्गुरूंनी सुद्धा किंवा आपले जे प्रत्येकाला सद्गुरू आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या गुरूंनी जो मंत्र दिलाय तोच इतर साधकांना पण दिलाय किंवा त्याच प्रकारे अनुग्रह केलाय. पण एखादाच असा बनतो तर त्यांनी ती पूर्णतः निष्ठाने ते कार्य करतात. आणि तशीच शक्ती असलेला मंत्र किंवा नाम आपल्याला सुद्धा सर्वांना मिळालेला आहे.